मित्रांनो, मी आणि माझा मित्र आज आलतो सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे. शंभू महादेवाचे हे जागृत देवस्थान आहे. इथे भरपूर लोक येतात. हे मंदिर राजा शिंगणदेव यांनी 11व्या-12व्या शतकात बांधले गेलेलं आहे आणि हे अत्यंत असे जागृत असं देवस्थान आहे. डोंगर दऱ्यामध्ये हे डोंगरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत डोंगर दऱ्यावर हे वसलेले एक असं गाव आहे व तिथे मंदिर आहे. आम्ही आता वर चाललेलो आहे मंदिराकडे. आता मंदिराच्या भोवती भरपूर गर्दी दिसते. दर्शनाला साईडनंच गर्दी बघा. रांगेत तर एवढी गर्दी आहे की संध्याकाळपर्यंत नंबर आला नसता. हे साईडनंच आपलं बाहेरून दर्शन घ्यायचं. बघा भरपूर माणसं आहेत इथे. आता बाहेर समोरच्या साईडला आम्ही दर्शनाला आलेलो आहे. बाहेरूनच दर्शन घ्यायचं. तर आता समोरची साईट आहे ही. इथे बघा आता ही दर्शनासाठी रांगेत वरच्या रांगेत जायला बायका बघा काय माणसं पण वर ते ह्याच्यावरून वरनं चढून घुसून त्या वरच्या रांगेत बसायचं. बाहेरनं दर्शन घेतलं म्हणून काय होते. इथे आता एक छोटंसं लहान शंकराची मूर्ती आहे. छोटंसंच लहान मंदिर आहे बारकं. त्यात ही मूर्ती एकदम एक नंबर अशी छान मूर्ती आहे. बघा कशी मस्त आहे. पहिल्या जुन्या काळात ही केलेली खूप छान असं हे छोटंसं मंदिर आहे. यात मूर्ती आहे. आता आमचा मित्र बघा दर्शन घेतोय आता. मस्त मस्त आता पुढे कावड नसते बघा. कावड माहीत असेल. आता चैत्रात यात्रा असते तेव्हा कावड येते. त्याची कावड बिवड डोंगरातून चढतात मस्तपैकी. असं कावड नाचवतात. यात्रेवेळेस भरपूर कावडी येतात. आता ही एक कावड आलेली आहे कुठून तरी आणि ते आपलं नाचवतात. इथून पुढे आता आम्ही गुपित लिंगाकडे आलेलो आहे. गुपित लिंगापाशी बघू शकता तुम्ही हे कसं डोंगराच्या ठिकाणी इथं खालच्या साईडला गुपित लिंग आहे. इथं बघा आता हे मुलं दगड टाकते. त्या कट्ट्याला दगड थटला की म्हणतात मनातील इच्छा पूर्ण होते. काय तर मनात बोलायचं आणि दगड टाकायचा. थटला की इच्छा पूर्ण. आपण बी म्हटलं आता ट्राय करावं. घेतला दगड टाकला गेला 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 थटला त्या कट्ट्याला एक. आता इथं पुढं बघा खायला आणलं होतं. मंकी आहेत भरपूर. खायला म्हणलं घे हो. टाकलं आहे त्यांना. आमचा मित्र बघा टाकतोय खायला त्यांना. खावा खावा. हो का इथं एक छोटंसं बाळ आहे मंकीचं. कसं पोटाला त्याच्या पोटाला घट्ट मिट्टी मारून कसं बसलं आहे बघा. म्हणजे आम्ही खाया टाकलं आहे बघा. त्या खातं ते खाया कसं मस्तपैकी. भरपूर इथं मंकी आहेत. तर बघा आता मागच्या साईडला हे 2 मंकी वर इकडं झाडावर आहेत बघा. छोटे मोठे असे भरपूर इथे मंकी आहेत. हे गुपितलिंगे शिंगणापूर मंदिरापासून हे शिखर शिंगणापूर मंदिरापासून हे 2-3 किलोमीटर खालच्या साईडला आहे. बघा कसं मस्तपैकी छान छान असे झाडं येत आहेत. त्याच्यावर हे बसलेत मंकी कसे मस्तपैकी. इथं आता आम्ही आलेलो आहे. इथं मट्टा फराळ चालू होतं. भरपूर मट्टा वाढला. 4-5 ग्लास. इथं आता मसोडमध्ये आलो. मित्र म्हणला चहा प्यायचा आहे. चल म्हणलं कोल्हापुरी अमृततुल्य झालं आहे सातारा रोडला. मसोड सातारा रोड. मस्तपैकी चहा पेलो आणि कसं काय मस्त जरा फ्रेश वाटलं. कोल्हापुरी